विजय हो. आवाज कुणाचा? गिरणी कामगारांचा. आवाज कुणाचा? गिरणी कामगारांचा. सर्व गिरणी कामगार हम तुम्हारे साथ हैं. किती सरकार आले आणि किती सरकार गेले तरीही गिरणी कामगारांचा प्रश्न गेली कित्येक वर्ष अजूनही प्रलंबित असल्यासारखे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे संत काळोपात्रा यांच्या नको देवराया अंत आता पाहू या गीतासारखे गिरणी कामगारांची अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे. गिरणी कामगारांनी आपल्या याच व्यथा मांडण्यासाठी गिरणी कामगारांच्या विविध संघटनांनी एकत्रित येत म्हाडा कार्यालयासमोर धडक मोर्चा दिनांक 20 जून रोजी काढला. येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन दिनांक 20 जून रोजी म्हाडा कार्यालयासमोर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये देण्यात आले. हे निवेदन गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करणारे कालिदास कोळंबकर यांना देण्यात आले. गिरणी कामगारांचा वाढता रोष लक्षात घेता आपण थेट मुख्यमंत्र्यांशी जॉईंट मीटिंग घेऊन गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचेही कालिदास कोळंबकर यांनी गिरणी कामगारांना सांगितले. यावेळेस गिरणी कामगार वार संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष आनंद मोरे व इतर पदाधिकारी तसेच गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्था औंध जिल्हा सातारा, गिरणी कामगार सेवाभावी संस्था कल्याण जिल्हा ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी गिरणी कामगार वारस न्याय हक्क संघटना या संघटनांचे पदाधिकारी व गिरणी कामगार उपस्थित होते. मागणी आहे की आम्हाला जे घरं पाहिजे ती मुंबईच्या बाहेर देऊ नका, मुंबईमध्ये द्या. जागा शोधल्या तर मुंबईमध्ये सुद्धा जागा मिळू शकते आणि त्या पद्धतीने काही ठिकाणी जागा आहेत. ते फक्त सीएम साहेब आणि डेप्युटी सीएम देवेंद्रजी अजितदादा यांना सांगून हे फायनल करायचं. त्यासाठी एक मी जॉईंट मीटिंग घेतो आणि ह्या कामाला गती देतो. आतापर्यंत आधीच्या गव्हर्नमेंटने काय केलं हे तुम्हाला माहिती आहे, पण आमच्या गव्हर्नमेंट नाही म्हणते तरी जागा अनेकांना जागा दिल्या, बाहेर पण द्यायला ते मागतात, असं काही नाही आहे. पण मी कमीत कमी 2-3 हजार लोकांना चाव्या दिल्या आणि अशा पद्धतीने काम करणारे असल्यानंतर कोणी काही होऊन बघेल आम्हाला ते सहन होणार नाही. काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत, घरी बसून हे करत नाही आपण. आणि स्वतः मी गिरणी कामगारांचा सुपुत्र आहे, त्याच्यामुळे गिरणी कामगारांचं सुखदुःख मी जवळून पाहिलंय. आणि भविष्यामध्ये तसे प्रसंग येऊ नये. 1982चा हा गिरणी संप झाल्यानंतर काय परिस्थिती मुंबई शहरामध्ये झाली होती ती मी डोळ्यानं पाहिली. त्याच्यामुळे कोणी मला जास्त सांगण्याचा प्रयत्न करू नये, ह्या मताचा मी आहे. 1.5 लाख गिरणी कामगारांचे फॉर्म भरण्यात आले आणि अजूनही वंचित. बघा काय झालं, प्रसंग असा झाला तुम्हाला सांगतो. जेव्हा मोबाईलवरती मेसेज गेले सगळं गिरणी कामगारांच्या मोबाईलवरती आणि त्यांचे इथे फॉर्म होते आणि त्या फॉर्मवरती ह्या लोकांनी मेसेज पाठवले. गव्हर्नमेंटने ग्रामीण भागामध्ये सुद्धा ते मेसेज पाठवले. परंतु मेसेज पाठवल्यानंतर काही लोकांचे फोन बंद होते, काही लोकांचे कॅच होत नव्हते, त्याच्यामुळे त्यांना मेसेज गेले नाही आणि त्याच्यामुळे त्या लोकांनी फॉर्म ते भरू शकले नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही फॉर्म द्या अशी मागे मी एका मीटिंगमध्ये मागणी केली होती की काही लोक इथे येऊ शकत नाहीत, तर ग्रामीण भागामध्ये कोल्हापूर, सातारा मी कामगार मंत्र्यांना सुद्धा पाठवले तिथे आणि ते बिचारे जाऊन तिथे फॉर्म भरून घेतले आणि जे राहिले आहेत त्यांनाही फॉर्म द्या अशी आमची मागणी आहे. तर त्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ही मागणी एकदा फायनल झाली तर ते फॉर्म द्यायचा प्रयत्न करणार, ज्यांना मिळाले नाहीत त्यांना, हेही सांगतो मी. शिंदे साहेबांच्या आता कारकिर्दीमध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नांना गती मिळेल का? त्यांचे प्रश्न लवकर सुटतील? आम्ही जे आले आहेत ते काम करण्यासाठी, खुर्च्या उभवण्यासाठी नाही, एवढं सांगतो. 2 मिनिटं. आता गिरणी कामगारांसाठी आपले कालिदास कोळंबकर साहेब आले, त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आम्ही.
आणि त्यांचे सगळ्यांतर्फे आम्ही आभार मानतो मिल कामगारांतर्फे आणि प्रत्येक वारसदाराला न्याय देणारा संघटना एकच माणूस आहे आम्हाला दिसतोय, जमिनीवर नेता आहे आणि आमच्यासाठी आले, खरोखर त्यांचे आभारी आहे. आणि आम्ही सिंधुदुर्ग आलोय. मी न्याय हक्क संघटनेचे अध्यक्ष आहे, आपले मोरे साहेब मुंबईचे अध्यक्ष, असे 4-5 त्यांना एक बाईट संघटना घ्यायची. आज एक गेला आणि यांना त्यांना घ्यायचं. उपस्थिती या लवकर या. साहेबांनी दिली आणि खूप या इथे सुंदर ठीक आहे. आहे का आज सर्व गिरणी कामगार पूर्ण महाराष्ट्रातून गिरणी कामगार आलेत आणि आज म्हणजे विशेष सध्या अधिवेशनचा काळ असल्यामुळे आता अधिवेशन काही दिवसाच्या अंतरावरती असल्यामुळे सन्माननीय आमदार दोघा तिघांना आम्ही सांगितले होते पण ते जमलेत. तरी वेळात वेळ काढून कोळंबकर साहेब आलेत आणि जे आम्ही विषय कोळंबकर साहेबांकडे मांडले होते त्यांना निवेदन दिले होते. त्यांनी स्वतःहून सांगितलं की हे जे विषय आहेत ते सगळे मला माहिती आहेत आणि ह्या विषयावरती मी आज हे येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी या विषयामध्ये मार्ग काढतो आणि हे विषय तुमचे सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. काय महत्वाचे जे मुद्दे होते? महत्वाचे मुद्दे म्हणजे कसं माहिती का, जो 15 मार्च 2024 ला जो GR काढलाय तो GR असा आहे की सर्व गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर घरं द्यायची, पण तो GR आम्ही रद्द करायला सांगतो की तो GR रद्द झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की संपूर्ण गिरणी कामगारचं पुनर्वसन मुंबईत झालं पाहिजे, कारण तो गिरणी कामगार पूर्ण त्यानं आयुष्य पूर्ण पिढ्यानपिढ्या आयुष्य त्याने मिलमध्ये घालवलं आणि मिलमध्ये 40-45 टेम्परेचरमध्ये तो काम करत होता आणि ते 2-2, 3-3 वेळा तो बनील पिळत होता, तो घालत होता तो. आणि तो कामगार आता त्याला कुठेतरी जायची वेळ आली ते त्यावेळेस सरकार टाळाटाळ करते. पण हे सरकार थोडं पॉझिटिव्ह वाटतं आणि ह्या सरकारमुळे आशा आहेत आम्हाला की या अधिवेशनमध्ये आपला मार्ग चांगला निघेल आणि ह्या मार्गामध्ये मला वाटतं सगळेच विषय क्लिअर निघतील. दुसरी विषय आम्ही काय बोलतोय, ज्या आता मिल होत्या त्या मिलमध्ये काही IT पार्क उभे आहेत, काय बँका आहेत, काय मॉल उभे आहेत, त्याच्यामध्ये गिरणी कामगारच्या वारसाला नोकरी मिळाली पाहिजे. कारण उद्या जर त्याला घर लागलं तर त्या नोकरी हप्ते कुठून फेडणार, तर त्याला पहिलं नोकरीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे गिरणी कामगारच्या वारसाला. येणारं जे अधिवेशन आहे तर मग आपलं पुढचं नाही मागण्या मान्य करतील आम्हाला आशा आहे, खात्री आहे. जर मागण्या नाहीच मान्य झाल्या तर आता अधिवेशन 27 तारखेपर्यंत चालू होते. अधिवेशन मध्ये आम्ही मोर्चा काढ ठरलो पण मोर्चे आपल्या आझाद मैदानाला भरपूर निघतात, तिथे काही गोंधळ होतो, काही समजत नाही. म्हणून आमचा एकमेव उद्देश होता की म्हाडा कार्यालयामध्ये एकत्र जमायचं आणि त्यांना निवेदन द्यायचं. निवेदन ह्यासाठी द्यायचं की सन्माननीय 4 आमदार त्या संस्थेमध्ये काम करतात, संनियंत्रण समितीमध्ये. सुनील साहेब अध्यक्ष आहेत, आबिटकर आमदार सदस्य आहेत, परत शिवेंद्रराजे भोसले महाराज ते सदस्य आहेत आणि कालिदास कोळंबकर सदस्य आहेत. 4 आमदार, ते 4 आमदारांचे आम्ही 4घांनाही पत्र दिले. विशेष करून परत कुर्ल्याचे आमदार कुडाळकर साहेबांना पण दिले, मंगेश कुडाळकर साहेब, परत दादरचे आमदार त्यांनाही पत्र दिले. आमचा एकमेव भावना आहेत की या अधिवेशनमध्येच प्रश्न निकाला पाहिजे, कारण सरकारकडे 3 ते 4 महिनेच आहेत आणि नंतर परत सरकार कुठलेही काही सांगू शकत नाहीत. म्हणून या अधिवेशनामध्ये गिरणी कामगारचा संपूर्ण पुनर्वसन हा विषय निघाला पाहिजे. या अधिवेशनामध्ये काय आवाहन करणार आहेत, मागण्या करणार आहेत आणि कितीच्या संख्येने तुमचा मिल कामगार आहे तो? नाही आमच्या आता गिरणी कामगार जवळजवळ 1,74,400 होते आणि त्यातले 16,000 लोकांना घर दिले आणि पात्र निश्चित मुख्यमंत्री सांगितलं की कामगार विभाग पात्र निश्चित बघेल म्हाडा, तर एका एजन्सीला दिलं होतं. त्याच्यामधले जवळजवळ 1,10,000 लोकांनी फॉर्म भरलेत, 1,00,000 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरले आणि 10,000 लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरले. त्यातले 96,000 पात्र झाले आणि जवळजवळ 40,000 लोक आहेत ते कुठल्या स्थितीमध्ये काय समजत नाहीत, कारण जवळजवळ 42 वर्ष झाले. 1982 ला संप झाला. संप झाल्यापासून गिरणी कामाला काय माहितीच नव्हतं की मला उद्या घर मिळेल, म्हणून त्यांनी डॉक्युमेंट सांभाळून नाही ठेवले. डॉक्युमेंट न सांभाळून ठेवल्यामुळे त्यांचं ती कोची झाली. प्रत्येक मिलच्या दारात जातो गिरणी कामगार, पण म्हणावं काही मिलचे मालक त्यांना सहकार्य करतात आणि सर्टिफिकेट देतात, पण काही मिल म्हणतात आमच्या आता मिलच नाही, आमचे डॉक्युमेंटमध्ये वाहून गेले. जसं कामगार बोलतो तसं मिल मालक पण बोलतायत की आमच्याकडे डॉक्युमेंटच काही नाही. तरी पण 40,000 लोकांना अजून त्या गिरणी कामगारच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. काय पात्र होतील अपात्र होतील. आमदारांचा समावेश तुम्ही मुख्यमंत्र्यांना पण भेटण्याचं आहे का? नाही स्वतः आमदार साहेब बोललेत की मी एक गिरणी कामगार संघटनेच्या ज्या संघटना आहेत एक संयुक्त मुख्यमंत्री बैठक लावतो आणि त्या बैठकीमध्ये तुमचे विषय बरेचसे आम्ही क्लिअर करतो. वंचितांचा पण प्रश्न घेणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती, 2010, 2011 आणि 2017 मध्ये काही गिरणी कामगार हे नव्हते, डॉक्युमेंट नव्हते आणि त्यांना काही समजलं नाही फॉर्म भरताना.
काही बऱ्याचशा गिरणी कामगार आता 1982 मुळे गावी प्रस्तावित झालंय, त्यांना समजलंय. तर त्यांनाही आम्ही आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो सरकारला की जे वंचित मध्ये आहेत फॉर्म भरण्यापासून त्यांना